महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने मीरा भाईंदर शहर के गोल्डन नेस्ट सर्कल के पास होर्डिंग बोर्ड के खिलाफ विरोध प्रदर्शन किया है। संगठन के पदाधिकारी कार्यकर्ता सभी मौजूद थे। बता दें कि मीरा भाईंदर मनपा ने कुछ दिनों पहले शहर में 32 होर्डिंग बनाने की अनुमति दी थी, लेकिन इसके अलावा भाईंदर ईस्ट और वेस्ट फ्लाईओवर पर अवैध तरीके से होर्डिंग के खिलाफ मनसे ने विरोध प्रदर्शन किया है। उनकी मांग है कि अवैध तरीके से बनाए जा रहे इन होर्डिंग बोर्डों पर कार्रवाई की जाए। आमची मागणी एवढीच आहे, जे 32 बीओटी तत्वावर जे होल्डिंगची जी टेंडर काढलेलं आहे ते टेंडर अजूनही निविदा झालेली नाही। निविदा कुठल्याही प्रकारची झालेली नसताना हे जे टेंडर आहे, ही जी होल्डिंग बघतो आपण मीरा भाईंदर रोडला ब्रिजच्या चालू असताना या होल्डिंगचा कुठेही उल्लेख नसताना अनधिकृतपणे ही होल्डिंग टाकल्यानंतर त्याच्यावर जाहिरात केली। प्रत्येक दिवसाच्या आशीर्वाद IAS ऑफिसर जे आता संजय काटकर आले आणि त्या आल्यानंतर हा एवढा भ्रष्टाचार वाढलेला आहे। डोले होते तेव्हा तो भ्रष्टाचार होतच होता, पण IAS ऑफिसर आल्यानंतर एक मीरा भाईंदरचं लक्ष लागलं होतं कुठेतरी चांगलं काम होईल। पण IAS अधिकारी काटकर आल्यानंतर ताबडतोब ही जी अनधिकृत होल्डिंग दिसते ही लावण्यात आली। पण ही लावण्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की जो त्यांच्यावर कंत्राटदारावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण की त्यांनी अनधिकृत होल्डिंग जे मुंबई अधिनियम 1946 प्रमाणे 256 अधिनियम यानुसार त्यांना त्याची जाहिरातीची कुठली पोलीस एनओसी घ्यावी लागते, ट्रॅफिकची एनओसी घ्यावी लागते, महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते। पण अशा कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता त्यांनी अनधिकृत होल्डिंग टाकलेला आहे, तर त्यांच्यावर प्रथम गुन्हा दाखल केला पाहिजे। त्याचबरोबर जे अधिकारी आहेत, जसं की शहर अभियंता आहेत, बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, या दोघांवर त्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रमुख मागणी आहे।